एवढं इंडिपेंडेंट फील होतंय गाईज. दादागिरी, सॉरी दीदीगिरी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द अनदर व्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आणि तर मी आली आहे आता दीदीच्या एंगेजमेंटच्या शॉपिंगला. आमची चालू आहे एक्झाम आणि एक्झाममुळे माझी शॉपिंग वगैरे काहीच लवकर होत नाही आहे. खूप असं ॲडजस्ट करावं लागतोय वेळ. मी आता एक्झाम देऊन आली आहे आणि आता आले मी राजमध्ये शॉपिंगला. काय नको ओके. सो बघा समोर ब्लॉग कसा होतो. बाय बाय. किती गर्दी आहे. सो गाईज, मी रेडी टू वेअर साडी घेण्याचा प्लॅन केला आहे आणि इथे खूप प्रिटी आहे. तुम्ही समोर व्हिडिओज बघा. ही साडी मला खूप जास्त आवडली. कलर तर खूप जास्त प्रिटी आहे आणि ब्लाऊज सुद्धा. बट इश्यू आहे फॅब्रिकचा. दिसायला तर फॅब्रिक शिमरी खूप मस्त वाटतंय, बट हे फॅब्रिक एकदा जरी घातलं तरी खूप लूज होईल. त्यामुळे मी खूप जास्त कन्फ्यूज होतीये. बट बघू आता. साडी घेतली आहे 4490 आणि ती गेली आहे आता आयनसाठी आणि आम्ही इकडे वेट करत बसलोय. कधी येते नंदिनी? मला वेट नाही होते. आपली एंगेजमेंटची शॉपिंग डन झाली आहे. सो फर्स्ट टाइम एवढं इंडिपेंडेंट फील होतंय गाईज. आम्ही फर्स्ट टाइम अशी शॉपिंग केली आहे. इतकी महाग, एवढे पैशाची फर्स्ट टाइम काहीतरी घेतलंय स्वतःसाठी. नाहीतर दादा, बहिणी, मम्मी कुणीतरी सोबत असतंच. बट फर्स्ट टाइम असं झालंय की स्वतः केली माझी शॉपिंग. फक्त मी आणि नंदूने. सो खूप भारी वाटतंय. आणि तुम्हाला ड्रेस बघायचा आहे का माझा एंगेजमेंटचा? तर एंगेजमेंटच्या ब्लॉगचा वेट करा तुम्ही. आणि डन शॉपिंग. ॲक्च्युली डन नाही, आणखी ज्वेलरी आणि अल्टर पण करायचे. इकडे अल्टर करायला 7-8 दिवस लागत आहे बोलताय. तोपर्यंत तर एंगेजमेंट होऊन लग्नाची वेळ येईल. सो चला आता ज्वेलरी घ्यायचं आहे आणखी अल्टर करायचं आहे. याच्यात पूर्ण दिवस जाणार आहे. बाय. काय देऊ? काय देऊ पिलू? हे आवडलं तुला? आणि हे हे काय आहे? काय हे पिलू ते नाही थांब. हे बघ त्रिशीचा पिना.
बेल्ट. 3 वेळा हे सगळे गहू सगळ्या घरामध्ये फेकून ही आरामात चिकू खात मला बघतीये. हमारी ये क्यूट शैतान किस पे गई है क्या पता. चला तर भेटूया उद्या सकाळी. आता मी हे गहू एकदा तिसऱ्यांदा भरून घेते. पिलू काय येते? पिलू काय येते? पाल पकडतील जा. ए घाबरली ना मी. कसं आणू तिला? आम्हाला भीती वाटते ना बाई. अरे वो तो बूढ़ी है लगता है. म्हातारी पाल है प्रसूती. म्हातारी पाल है. म्हातारी पाल काय आहे? म्हातारी झाली ती. हे गेली काही. लहान मुलं आणि त्यांचे काहीच आन्सर नसणारे असे क्वेश्चन्स. हे किती जवळ आले मी पालच्या. अरे ते हलत नाही. गेली का आजी? आजी गेली का? गेली काय? गेली ती? नाही ना, आहे जिवंत आहे. सो गाईज आता मी आली आहे दीदीसोबत पार्लरमध्ये. इमोजी ठेवावं लागणार ते तुझ्या चेहऱ्यावरती. असं तोंड झालंय तुझं. आपल्या घरचंच पार्लर आहे म्हणून एवढ्या फॅसिलिटी भेटतं आपल्याला. चहा वगैरे मस्त आहे ना दीदी. मी ब्लॉग टाकणार आणि जिजूला लिंक पाठवणार. तू काय करायचं ते कर. आणि इकडे चालू आहे ब्राईडची. माझं गेलं लागलं गुडघ्याला. किती छान आलं. हॅलो ब्राईड. हाय. हॅलो छकू माऊ. हाय. आणि हे इकडे चालू आहे माझे एक्सपेरिमेंट. जस्ट मी कुठेतरी बघितलं हे. काय 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 भारी. थँक्यू थँक्यू. सो ही माझी डिझाईन एकदम मिनिमल. आणि ही दीदीची ब्राईडची बघा किती मस्त दिसते. असं करते ती. आणि मी आता हे आपलं साखरेचं पाणी लावते ज्याने ती डार्क होईल. आणि ब्राईडला आलेली झोप. हे बघा गाईज ब्राईडची सेवा. हे माझं चहा दूध कशी प्यायची आता. माझा हात रिकामाच होणार. बघू. रड रड ना. मी बोट रंगवती गाईस. बोट रंगवती. क्रेडिट नाही घेते. ओके असं आमच्या दीदीचं म्हणणं आहे. नवरी बाईचं म्हणणं ऐकावं लागेल. क्रेडिट गोज टू भाऊ अश्विनी चौधरी. आणि बोट रंगवायचं क्रेडिट टू मी. आणि 80% मेहंदी तू ज्यादा ही बेइज्जती करती मैंने. आणि आम्ही मस्त सॉन्ग लावून मेहंदी करतोय कारण की आता वाजलेले 12. आणि आमच्या ब्राईडची मेहंदी संपत नाही. कॅमेरा जर चालू नसेल गेला तर तू मार खाशील. दादागिरी सॉरी दीदीगिरी. हाँ बेटा. हे बघा गाईज ए आणि व्ही. आरती अँड विशाल. आरू बोलणार होते मी. सो आमची मेहंदी ब्राईडची डन झालेली आहे. आणि ही पूर्णपणे थकलेली आहे. आणि वाजले बघा किती 12:30. आता माझी बाकी आहे. आणि ही पूर्णपणे थकलेली आहे. टाईम झालाय बघा. आणि ही आमची मेहंदी
एक मिनिट मी दाखवते. हे बघा, ही आमची मेहंदी. या हात एकच हात बाकी, हा बॅक साईडने, आणि उद्या काढणार आहे मी. सो चला झोपा गाईज, खूप लेट झालं आहे.